फॅट सोल्युबल विटॅमिन्स मधील विटॅमिन के विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. विटॅमिन के जर आपण बघितलं तर जर्मन लँग्वेज मध्ये कोॲग्युलेशन असं म्हणतात. म्हणजेच रक्तासंदर्भातील व्यवस्थित ब्लड क्लॉटिंग कोॲग्युलेशन राहावे, रक्तप्रवाह व्यवस्थित चालावा यासाठी हे विटॅमिन मानलं जातं. त्यामुळे कोॲग्युलेशन के पासून सुरू होत असलं तर ते जर्मन लँग्वेज आहे आणि त्यातूनच विटॅमिन के चा उत्पत्ती झाली आहे किंवा नाव पडलं आहे. तर विटॅमिन के चे काय टाइप्स आहेत? विटॅमिन के 1, विटॅमिन के 2 आणि विटॅमिन के 3. विटॅमिन के 1 जर बघितलं आपण तर फायलोक्युऑन. के 2 जर त्याचं नाव बघितलं आपण तर मेनाक्युऑन आणि के 3 जर बघितलं तर ते आहे मेनाडायोन. तर आता आपण बघूयात की काय सोर्सेस आहे विटॅमिन के चे. तर पहिला विटॅमिन के 1 आहे फायलोक्युऑन. तर फायलोक्युऑन हे प्लांट सोर्सेस पासून मिळत असतं. म्हणजेच हिरव्या पालेभाज्या जेवढ्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन के 1 मिळणार आहे. त्यानंतर विटॅमिन के 2 येतं. के 2 ला मेनाक्युऑन असं म्हटलं जातं. तर हे जनरली आपल्या पोटामधला जो काही इंटेस्टायनल फ्लोरा आहे तर तो हा विटॅमिन के 2 तयार करत असतो. त्याचबरोबर अॅनिमल सोर्सेस आहेत. म्हणजे चिकन, मटन आहे, अंडे आहेत. यापासून आपल्याला विटॅमिन के 2 जास्त प्रमाणात मिळत असतं. त्यानंतर विटॅमिन के 3 जर आपण विचार केला तर मेनाडायोन आहे. हे सिंथेटिक सोर्स आहे. म्हणजे काही प्रक्रिया करून हे सोर्स बनवलेलं आहे. तर हे झाले सोर्सेस विटॅमिन के चे. त्यानंतर आता आपण बघूयात की का गरजेचं आहे विटॅमिन के. तर विटॅमिन के चा रोल काय आहे? तर आपलं ब्लड क्लॉटिंग व्यवस्थित ठेवण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या शरीराचा रक्तप्रवाह व्यवस्थित राहावा आणि जे काही कोॲग्युलेशन थेरपी आहे म्हणजे आपल्याला कुठे जखम झाली आहे, जखम झाल्यानंतर ती जखम हील होण्यासाठी कोॲग्युलेशन म्हणजेच रक्त गोठण्याचं प्रमाण व्यवस्थित राहणं गरजेचं असतं. तर त्यासाठी हा विटॅमिन के खूप गरजेचा आहे. त्यानंतर आपल्या हाडांची बोन हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी विटॅमिन के गरजेचं आहे. काही शास्त्रज्ञांनुसार कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मध्ये सुद्धा विटॅमिन के महत्वाचा रोल प्ले करत असतो. पण यावर आणखी रिसर्च चालू आहे. हे पूर्णपणे आपण सांगू शकत नाही की कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर विटॅमिन के चालू शकेल. आता आपण बघूयात की विटॅमिन के आपण नेमका कसा दिला पाहिजे, कोणत्या डोसेसने दिला पाहिजे. नवजात बालक आहे, जन्मल्यानंतर किंवा प्रीमॅच्युअर बेबी असेल तर त्याला 1 मिली तर त्याला 1 मायक्रोग्राम आयएम डोस दिला जातो प्रोफिलॅक्सिस म्हणून. त्यानंतर अडल्ट मेल असेल म्हणजे पुरुषांमध्ये जर आपण बघितलं तर हा 120 मायक्रोग्राम असा डोस दिला जातो आणि स्त्रियांमध्ये जर बघितलं तर 90 मायक्रोग्राम असा डोस दिला जातो जनरली. आता याचे उपयोग काय आहेत? विटॅमिन के आपण नेमकं कोणासाठी वापरतो? तर न्यूबॉर्न बेबी असेल किंवा प्रीमॅच्युअर बेबी असेल तर त्यांच्यासाठी आपण विटॅमिन के देत असतो. त्यानंतर रेअरली विटॅमिन के ची डेफिशियन्सी झाली असेल तर विटॅमिन के ची डेफिशियन्सी ही खूप जास्त प्रमाणात अँटिबायोटिक्सचा ओव्हरडोस झालाय, वापरण्यात आलंय. त्यामुळे इंटेस्टायनल फ्लोरा आहे आपल्या पोटातला त्यावर अफेक्ट झालंय. तर त्यामुळे ही रेअर डेफिशियन्सी होऊ शकते. त्यानंतर कोॲग्युलंट आहे. जसं की वॉर्फरिन आहे. त्याचा हायर डोस मध्ये वापर झाला असेल, तर त्यामुळे सुद्धा विटॅमिन के ची डेफिशियन्सी कमतरता होऊ शकते. पण शक्यतो विटॅमिन के ची डेफिशियन्सी अगदी रेअर आहे. तर ही होती सगळी विटॅमिन के ची फॅट सोल्युबल विटॅमिनची माहिती. विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि आज विटॅमिन के या चारही फॅट सोल्युबल विटॅमिनची माहिती सगळे व्हिडिओ याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.